माझं सत्य कुणालाच न दिसलं. पैशाच्या अंधारात मीच हरवले. या भ्रष्ट जगाच्या अन्यायाने थकले मी. आता जगायला तुझ्या दारी उभी राहिले मी. इतक्या लवकर हारली? अग, ही तर फक्त सुरुवात होती. इतक्या लवकर मरू नाही देणार मी तुला. बघ, माझं जग बघायचं होतं ना तुला. बघ कसं माझ्या मायात जगत आहे माझा जग. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन. सहर्ष व सविनय सादर करीत आहे श्री कॉन्व्हेंटचे विद्यार्थी आरसा. देवा चला, चला देवा चला, चला देवा चला. काय हा देव पण ना, मला देव वाटतच नाही. आयडिया. चला देवा चला, 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 चला देवा चला. हा पेंद्या लेखाच्या. अरे पेंद्या इकडे. अरे पेंद्या इकडे. हे पेंद्या इकडे. पेंद्या मघांपासून चला चला म्हणतोय, पण जायचे तरी कुठे? देवा, तुम्ही भैताळासारखे प्रश्न विचारून राहिले. चांगल्यानी बोल, चांगल्यानी. इथे लोक पाहून राहिले मले. नॉनसेन्स. वा 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 देवा, इंग्लिश. मग मी आहे ते. मले काय जमेव? पेंद्या मघांपासून चला चला म्हणतोय, पण जायचे तरी कुठे? अरे देवा, काल डिस्चार्ज झालं होतं ना, पृथ्वीवर जायचं, पृथ्वीवर. हे पेंद्या, डिस्चार्ज नसते ते, डिस्कस असते, डिस्कस. इकडे सोडा देवा. मी काय म्हणतो, पृथ्वीची जरा बिकट परिस्थिती झाली आहे. माणसं माणसाला मारायला निघालेली आहे. या पृथ्वीचं काही खरं नाही देवा, आणि ही खूप दुःखाची गोष्ट आहे देवा. मी काय म्हणतो, तुम्ही पण एकदा जवळून बघा पृथ्वीवर काय चालू आहे ते. बरोबर बोलला पेंद्या. असं म्हणता का देवा? बसा मग माझ्या गाडीवर. पेंद्या तू पण ना, चल. अरे खूप खूप धन्यवाद. ही तर फक्त सुरुवात होती. यापुढे जर कोणताही देश माझ्या स्वाभिमानाला इजा पोचवेल तर त्या देशाला परिणाम भोगावाच लागेल. साहेब साहेब, ही बघा बातमी, ती पण एकदम फ्रंट पेज मध्ये. रे वा, हे तर होणारच होतं. शेवटी मला जे हवं होतं ते मला मिळालं. आता तर तुम्हाला काही बघावंच नाही लागणार. आगरकर, आता सगळीकडे माझीच चर्चा होईल, माझंच नाव होईल. तुम्ही म्हणत असाल तर आपल्याला अजून काही करता येईल. हे हो, बरं झालं लक्षात करून दिलं. हे घे, तू एक काम कर, ही बातमी सगळीकडे पसरून दे. साहेब, जसे तुम्ही म्हणाल तसं मी पाऊल ठेवेल. काय वाटलं ते माझ्या अहंकाराला ठेच पोचवणार? तुम्हाला तर कोणी हाती नाही लावेल, इजा तर दूरच. बरोबर आगरकर, तू फक्त मला बातमी आणून दे, बाकी मी बघून घेईन. साहेब, जसे तुम्ही म्हणाल तसं मी पाऊल ठेवेल. बघितले आगरकर, यालाच म्हणतात सर्वश्रेष्ठ राजा, जो आपली जागा बनवूनच दाखवतो. जा, तू तुझं काम करून घे. साहेब, मी येतो. पाहिलं पाहिलं आता पाहिलं पाहिलं माझा जग पाहिलं. सोड सोड मला सोड. बघितलं, या माणसाने स्वार्थीच व्हायला हवं, कारण की ते त्याला शिकवते की कशी आपली जागा बनवायची. अहंकार तुम्हाला धडा देतो की समोर कसं जायचं आणि सर्वश्रेष्ठ बनायचं. थांब, तू कितीही प्रयत्न कर, पण अहंकाराला कोणीच हरवू शकत नाही. ही माणसाची
बुद्धीच तर आहे जी त्याला सर्वश्रेष्ठ बनवते आणि तेही फक्त एका विचाराने. हे तुम्ही निरोप द्यायला लावला होता ना शेतकऱ्याला, तो येणार आहे आज. त्या शेतकऱ्याची आहे, याच्यावर आपल्याला ड्रीम सिटी प्रोजेक्ट बनवायचा आहे. नमस्कार साहेब, निरोप पाठवला होता ना? हो, तुझ्याशी काही बोलायचं होतं मला. साहेब, कशी मदत करणार आम्ही गरीब? आम्ही तुमची कशी मदत करणार? खूप सोपं आहे. म्हणजे हे बघा, जर त्या जमिनीवर तुमची शेती जोडली तर माझ्या प्रोजेक्ट साठी खूप सोपं होईल. पण मी तुम्हाला कशी देईन ती शेती? कशी म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पैसे. हा, आम्ही तुम्हाला आमची शेती नाही देऊ शकत. अरे ऐका तर शेतकरी साहेब, आम्ही तुम्हाला चांगलीच रक्कम देऊ आणि ड्रीम सिटी मध्ये 2 फ्लॅट देऊ, 2. आणि बाकी सगळं आम्ही बघूनच घेऊ. तुम्ही तर तुमची मजा करून घ्या, पण मग आमचं काय? मग आमच्या पोटा पाण्याचं काय? आम्ही कसं जगणार? फक्त तुमच्या अंगठ्याचा ठसा हवा आणि मी दिलेले कर्ज सुद्धा माफ होऊन जाईल. नाही साहेब, हे नाही पटलं मला. असं कसं करू शकता तुम्ही आमच्या सोबत? व इकडे ये, हे बघ. तसही आपल्याला एवढा भाव नसता मिळाला आणि आपल्याला आपल्या भविष्याचंही बघावं लागेल. साहेब, पुढे द्यायचाय ठसा? बरं साहेब, येतो साहेब. शेवटी करोडाची जमीन आपल्याला कवडीच्या भावात मिळाली. मग देतो आता त्याला 2 फ्लॅट, कर्ज माफी. उद्या जाऊन त्याला 2 लाखाचा चेक देऊन दे, म्हणजे आपली कटकट संपली. चला, येते साहेब मी. बघ कसं माझ्या बादशांनी त्या शेतकऱ्याला लालच दिली आणि त्याला एका क्षणात कपड्यासारखं पिळून टाकलं. लोक काय समजतात माहिती आहे? भावना ही काही खूप मोठी किंवा पवित्र गोष्ट नसते, पण खरं रहस्य सोपच आहे. या माणसाला कळलं आहे की भावना कधी आणि कशा वापरायच्या, आणि हे कळलं की माणूस तुझ्या हातात वातीसारखा वागतो. पण हे चुकीचं आहे. चुकीचं? काय चुकीचं? हे काहीच अवघड नाही. फक्त लोकांच्या मनातला दरवाजा उघडायला योग्य शब्द हवेत आणि योग्य वेळी दिलेला धक्काही. अरे धन्यवाद, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. अरे बस बस, तुम्ही मला निवडून आणलं. तुम्ही आपलं कर्तव्य पार पाडला. आता मला आज्ञा द्या तुमची सेवा करायची. तुम्ही निघा, तुम्ही पण. साहेब, शेवटी तुम्ही जिंकलास, पण हा चमत्कार झाला कसा? काही नाही रे गण्या, सिंपल होता. इकडलं तिकडे आणि तिकडलं इकडे. म्हणजे साहेब? अय्यो स्टुपिड, जरी मी 10वी नापास असलो पण माझी बुद्धी मात्र शातीर आहे. इकडले वोट तिकडे केले आणि तिकडले वोट तिकडे केले. पण साहेब, हे एवढं सोपी होतं? अय्यो, तू त्याची चिंता नको करू. ती फक्त व्यंकट भाऊची बुद्धी आहे. साहेब साहेब, मदंबा, तुम्ही कोण? मला साहेबांशी भेटायचं होतं. येऊ दे, येऊ दे. इकडे. साहेब साहेब साहेब, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता तर माझी नोकरी पक्की ना? कसली नोकरी? साहेब, मला सरकारी नोकरी हवी आहे. नोकरी हवी असेल तर साहेबांना मिठाई हवी. हो हो, राधिका, तो मिठाईचा डब्बा दे. हो, देते. मिठाई. चिंता नको करू, तुझी नोकरी पक्की समज. साहेब, माझं तर झालं, माझ्या बहिणीचं काय? थांबा थांबा साहेब, मी बघतो. तुझी
तुझ्या बहिणीची कुठे आहे? साहेब माझ्याजवळ एवढेच होते. पैसे नाही तर निघ. साहेबांना खुश ठेवायचं असेल तर पैसे लागेल. मग थांबा, बघतो. हे घ्या. पैसे दिले त्याच हिशोबाने नोकरी मिळेल. साहेब हे घ्या आमचे डॉक्युमेंट्स. येतो आम्ही. ठीक आहे साहेब, येतो. पण साहेब मला एक प्रश्न होता. हा प्रश्न पण साहेब तुम्ही याला नोकरीवर कुठे लावणार? कुठल्याही गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये चपराशीची नोकरी लावून देईल. पण साहेब हा तर ग्रॅज्युएट आहे ना. त्यांनी मला पैसे दिले, त्याला सरकारी नोकरी हवी होती, पण कुठली हे तो बोलला का? हा बरोबर बोलले साहेब. घे आणि खुश राहा. बुद्धी ही बळापेक्षा मोठी, समजलं का? कारण खूप सोपी आहे. तुम्ही बुद्धीला वापरून छळ करू शकता. कोणालाही जर त्याच्या स्वार्थाच्या हिशोबाने त्याला जेही पाहिजे ते मिळालं तर तो काही पण करून घेऊ शकतो. फक्त एक तार ओढायचा असतो आणि बस तुमचं काम झालं. कळलं? कळलं तुला? मला वाचवा. कोणी आहे का? माझी मदत करा प्लीज. कोणी आहे का? माझी मदत करा. वाचवा मला. कोणीतरी मला वाचवा. माझी मदत करा प्लीज. माझी कोणी मदत करा. सोडा मला. सोडा तुम्ही. सोडा मला. जाऊ द्या. असं नको करा. आई कुठे आहेस तू? वाचव मला. सोडा मला. सोडा. जाऊ द्या मला. तो ती मोठी मला नाही म्हणाला. हिने मारलेली कॉलेज समोर झापड मी असंच विसरून येईन? मला पैसे नाही, मला केवळ ही हवी होती. तिचे काम झालंच असतं, पण तिने काय केलं? मला कॉलेज समोर झापड मारली. आता समजलेच असेल की माझ्या स्वाभिमानाशी खेळलं तर काय परिणाम होतो. आता रडणार आयुष्यभर. चला रे सगळे. बघितलं? माझ्यासाठी हे सगळं करणं खूप सोपी होतं. कारण की माणुसकी नाही तर आता लोक फक्त स्वार्थी आणि लोभी झालेले आहेत. तू कितीही प्रयत्न करशील ना तरी हा जग सुधारणार नाही आणि सुधरू पण शकत नाही. मला काय फक्त एक बी पेरावं लागलं आणि बस आता त्याचा रोप बनून कसं सगळीकडे पसरलेला आहे आणि हाच तर अर्थ आहे या माणसाचा. पण हा भ्रष्टाचार थांबणार नाही आणि हे एक सत्य आहे. एका विचाराने खूप काही होऊ शकते आणि तोच विचार आज एक भ्रष्टाचारच्या रूपामध्ये तुझ्या पुढे आहे आणि तू काहीच करू शकत नाही. हीच तर आहे कलिकाची माया नगरी. बस ऐकणार नाही मी. हो तू खरं बोलली. मी काहीच करू शकत नाही. तुम्ही इतके लोभी झालेले आहात की माणुसकी ही नष्ट झालेली आहे. आज तुमच्यामुळे माझं अस्तित्व नाहीसा झालेला आहे. भ्रष्टाचार हा केवळ पैशांचा नाही तर तो आता विचारांचा झालेला आहे. सगळ्यांना सत्य दिसतंय पण स्वीकारायला कोणीच तयार नाही. का? आपण इतक्या वेगाने मानसिक भ्रष्ट होत चाललो आहोत. डॉक्टराचं करिअर महत्वाचं
पण रुग्णाचं आयुष्य नाही. पैशाचा देव झाला आहे आणि माणुसकी फक्त पुस्तकात उरली आहे. औषध आहेत, विज्ञान आहे, सुविधा आहे, पण मन दगड झालीत आणि लोक बेबस झालेत. राजकारणी स्वार्थेसाठी जनतेला फसवतात. बिल्डर्स खोटी स्वप्न विकतात. सरकारी नोकरीसाठी पैसा दे हा नियमच बनलेला आहे. प्रतिभा आणि मेहनत निरर्थक झाली आहे. स्पोर्ट मध्ये टॅलेंट नाही, पैसा आणि ओळख खेळतात. समाज इतका घसरलाय की बलात्काराच्या बातम्याही लोक फक्त मनोरंजनासारख्या पाहतात. कुणाचंच मन आदरत नाही, कारण प्रत्येकाला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो. संपूर्ण जग भ्रष्टाचाराने भरला आहे. राजकारणात, व्यवसायात, नात्यात, धर्मात, शिक्षणात, प्रत्येक ठिकाणी. आणि मग प्रश्न असा उरतो की आता तू काय करणार? माझं काम नाही म्हणून चेहरा वळवणार की स्वतःलाच आरशात पाहून काहीतरी बदलायचा प्रयत्न करणार? कधी कधी असं वाटतं आपण अजून जिवंत आहोत का? की शरीर फक्त चालतंय पण आत्मा खूप आधी मरून गेली. आपण आपल्या मुलांना सत्य नाही तर स्वार्थ शिकवतो, मूल्य नाही तर पैसा शिकवतो, प्रेम नाही तर दिखावा शिकवतो, आणि तरीही डोक्यावर हात ठेवून म्हणतो भविष्य उज्ज्वल आहे. मनुष्य पृथ्वीवर आला नियंत्रणासाठी म्हणे, पण आज तो नियंत्रण नाही तर विनाश करत फिरतोय. आपण जन्मलो, स्वतःच अन्नही नीट बनवू शकत नाही, पण जगावर राज्य करायचं स्वप्न पाहतो. वाह, स्वातंत्र्य आहे असं आपण गर्वाने म्हणतो, पण आपण गुलाम आहोत. लोभाचे, भीतीचे, अहंकाराचे आणि खोट्याचे. हे आधीच घडलंय, हे थांबणार नाही. हे आज आपल्या समोर चालू आहे. मुलांना भ्रष्ट करू नका. त्यांना खोट्यात जगायला शिकवू नका. त्यांना विचार करायला शिकवा. कारण सत्य टाळून आपण कुठेही पोहोचणार नाही आहोत. आणि आता इथून पुढे एकच गोष्ट उरते. आता तुम्ही ठरवा पुढे काय करायचं. हे कोणाला सांगत आहे तू? या माणसाला? आता ही वेळ गेली नाही. ये तू पण आमच्या जगात समाविष्ट हो. चल चल चल. सोड मला. तू कितीही प्रयत्न करून घे, तुझ्या मायाजाळचा, पण
मी बदल घडवूनच राहणार. चल चल, तुला तुझी लायकी दाखवावंच लागेल.